आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। नौदलाचे अधिकारी मालवणमध्ये दाखल झालेले आहेत। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची आणि इथल्या चौथऱ्याची पाहणी केली जाते। राजकोट किल्ल्यावरती नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी होतीये। नौदल अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा देखील घेतलेला आहे। नौदल अधिकाऱ्यांनी उभारलेला हा पुतळा आणि त्यामुळेच पुतळा कोसळल्यानंतर या संपूर्ण परिसराची पाहणी ही नौदल अधिकाऱ्यांनी इथे येऊन घेतलेली आहे। तर राजकोटवरती फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम देखील दाखल झाली आहे। कोसळलेल्या पुतळ्याची ते पाहणी करतायत। फॉरेन्सिक टीम, पोलीस, नौदल अधिकाऱ्यांकडून ही पाहणी केली गेली आहे। सध्या आपण बघतोय इथे फॉरेन्सिक टीम आणि पोलीस हे देखील दाखल आहेत। तर नौदलातील अधिकारी देखील इथे पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, सगळ्या महत्त्वाच्या टीम इथे दाखल झालेल्या आहेत, पाहणी केली जातेय, काय अधिक माहिती? मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडल्यानंतर या संदर्भात मोठा वाद निर्माण झालेला आहे। स्थानिक पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलेला होता। शिल्पकार जयदीप आणि वास्तुविशारद चेतन पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मालवण राजकोट येथे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम दाखल झाली आहे। यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नौदलाचे अधिकारी आणि सिंधुदुर्ग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम ही दाखल झालेली आहे। या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्याची तपासणी केली जात आहे। कुठल्या गोष्टी या तपासादरम्यान येतात ते हे पाहण्यासारखं असणार आहे। या अगोदर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये जो पुतळा उभा करण्यात आलेला होता त्या पुतळ्याच्या संदर्भात काही आरोप करण्यात आलेले आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे आरोप करण्यात आलेले आहेत की जो पुतळा बांधकाम होत असताना यामध्ये जे नट बोल्ट वापरण्यात आलेले होते त्यांना गंज लागलेला होता आणि जे पर्यटक या अगोदर या ठिकाणी येऊन महाराजाच्या पुतळ्यांचं दर्शन घेत होते त्यावेळेसही त्यांनी काही तक्रारी या संबंधित विभागाकडे केलेल्या होत्या की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा पुतळा योग्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं, असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर आता एकंदरीत पाहता या घडीला आता नौदलाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन टीम ही दाखल झालेली असून घडलेल्या प्रकाराची तपासणी चौकशी सुरू आहे। नक्कीच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नौदलाचे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत आणि येत्या काळामध्ये उभारणी होत असताना म्हणजे ज्या पद्धतीचे दोषारोप ठेवण्यात आलेले होते त्या दोषारोपांवरती आता नौदलाकडनं नेमकं काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात नौदलाकडनं काही प्रतिक्रिया दिली जाणार आहे का? या ठिकाणी नौदलाचे अधिकारी दाखल झालेले आहेत। खरं तर हा जो पुतळा उभारण्यात आला होता त्या नौदलाच्या विभागाचाही समावेश होता, त्यांच्याही माध्यमातून हा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि आता ही घटना घडल्यानंतर नक्की नौदलाकडून जी तपासणी केली जात आहे त्यामध्ये नौदलाचे अधिकारी हे अधिकृत काय स्टेटमेंट देतात आहे हे पाहण्यासारखं असणार आहे। तुर्तास चौकशी सुरू आहे आणि याच्यानंतरच एका कॉन्क्रीट डिसिजनवर अधिकारी येतील। अगदी मंत्री दीपक केसरकर सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि त्यांनी घाई झाली हे देखील इथे मान्य केलेलं होतं। त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा दिली होती की घाईघाईमध्ये हा खरं तर पुतळा उभारला गेलेला होता। या संदर्भात आता नौदलाला सुद्धा प्रश्न केले जातील। यावरती नौदलाच्या वतीनं काही वेगळी प्रेस नोट काढली गेलेली आहे का किंवा येत्या काळात काढली जाणार आहे का किंवा प्रत्यक्ष काही बातचीत होणार आहे का पत्रकारांशी? नक्कीच, तज्ज्ञांच्या मते ज्यावेळेस अशा प्रकारचा पुतळा जवळपास 35 फुटांचा हा पुतळा होता तो उभारायचा असेल तर त्याला 1 ते 2 वर्षाचा कालावधी जातो। वेगवेगळ्या परवानग्या त्यात घेतल्या जातात, त्याची जी क्वालिटी मेंटेन केलेली असते, मग ऊन पाऊस याचा विचार करून तो पुतळा उभा केला जातो। या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याला एक वेळ लागलेला असतो। मात्र केवळ 6 महिन्यात हा पुतळा उभा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दीपक केसरकर यांनी सांगितलं की घाई झाली म्हणून। मात्र यावर बऱ्याच राजकीय वाद निर्माण झाला, टीका टिप्पणी झाली आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही पुन्हा नौदलाच्या मदतीने हा पुतळा उभा करू आणि पुन्हा चांगल्या पद्धतीने बांधकाम करू असं म्हटलेलं आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी जरी असं म्हटलेलं असलं तरी पुतळा 6 महिन्यात का उभारण्यात आला होता, जो वेळ त्याला द्यायला हवा होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा पुतळ्याची एकंदरीत उंची पाहता तो का दिली नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता चौकशीच्या माध्यमातून समोर येतीलच आणि त्यानंतरच नौदलाच्याकडून काही या संदर्भात काही अभिप्राय घेण्यात आला होता का किंवा नौदलाकडून काही सूचना ज्या दिल्या होत्या त्यांचं पालन करण्यात आलं होतं का, या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल। अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेव्हीला यामध्ये बदनाम करू नका असं काँग्रेसकडनं सांगितलं जातंय। एकंदरीत पाहता याचं उद्घाटन केल्यानंतरच नक्कीच महेश, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।